आणि अतिशय सकारात्मक अशी चर्चा माझी त्यांच्यासोबत झाली आहे. आणि ही निवडणूक ही माझ्यासाठी आव्हान नाही, ती त्यांच्यासाठी आव्हान असेल. पुण्याची लोकसभेची निवडणूक तिरंगी लढत होणार आहे, कारण वसंततात्या मोरे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आज त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, त्यामुळे वसंततात्या मोरे अपक्ष लढणार की वंचितच्या तिकीटावर लढणार या सगळ्याची उत्तरं काही दिवसांनी मिळतील. परंतु आता स्वतः वसंत मोरे आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबतच बोलणार आहोत. तात्या, तुम्ही लोकसभा निवडणुकीवर ठाम आहात, त्यामुळे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. काय समजायचं, वंचितच्या तिकीटावर लढणार आहेत? मी आज प्राथमिक चर्चेसाठी साहेबांना भेटलो आहे आणि अतिशय सकारात्मक अशी चर्चा माझी त्यांच्यासोबत झाली आहे. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये राज्यामध्ये या सगळ्या घडामोडी होतील. मी अगदी सुरुवातीच्या काळापासून जे मी सांगतो आहे की पुण्याची निवडणूक ही एकतर्फी होणार नाही आणि ही निवडणूक ही माझ्यासाठी आव्हान नाही, ती त्यांच्यासाठी आव्हान असेल. मला वाटतं की मी पुण्याच्या विकासामध्ये कायम भर टाकण्याचं काम केलं आहे. त्यामुळं मला पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे, ना की मला वैयक्तिक माझ्यासाठी. त्यामुळं मला वाटतं की मी ज्या ठिकाणी मला जायचं आहे, ज्यांना माझ्या पुण्यासाठी भेटायचं आहे, मी त्यांना भेटतो आहे. त्यापैकीच एक आंबेडकर साहेब आहेत. मी प्रकाशजींना भेटलो आणि 1 तासभर आमची या सगळ्या विषयावरती अतिशय चांगली सखोल अशी चर्चा झाली आहे आणि मला वाटतं की त्यातनं काही सकारात्मक गोष्टी हे येणाऱ्या 2-4 दिवसात तुमच्यासमोर येतील. सुजात आंबेडकर आता तुम्हाला भेटले, तुमचं स्वागत केलं आहे त्यांनी. आमचं मतदार म्हणून एक पुण्यातून असतील असं त्यांनी म्हटलं आहे. काय म्हणायचं आहे? माझं अभिनंदन केलं की मला एका चांगल्या व्यक्तीला मत द्यायला आवडेल, असं त्यांचं जे हे वाक्य की माझ्यासाठी खरंच म्हणजे एक अतिशय मला आनंद झाला. आज निर्णय 2 तारीखचा असणार आहे. आता ते साहेब ठरवतील, पण मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातली एक व्यक्ती मला बोलते की मला तुम्हाला मत द्यायला आवडेल. आणि मी पहिल्यांदा सुरुवातीलाच सांगितलं होतं की तात्या जे येत असतील, अनिल भाऊला सांगितलं होतं की तात्या जे येत असतील त्यांना नक्की घेऊन या, कारण ती व्यक्ती खरं तर विकासाच्या मार्गावरती चालणारी आहे. आणि आता ते प्रत्यक्षामध्ये नेमके ते समोर आलेत. आणि मला वाटतं की खास मला भेटण्यासाठी ते आता अकोल्यावरनं संभाजीनगरला तिकडं बाय कार गेले, तिकडून ते फ्लाईटनी आत्ता इथं मुंबईला आलेत आणि जस्ट ते बिलकुल झोपलेले सुद्धा नव्हते, डायरेक्टली आता इथं आलेत ते मला भेटण्यासाठी. आता भेटले, तुम्ही लोकांनी पाहिलं. आणि मला ते हे वाक्य जे बोलले ना की अक्षरशः 15 वर्ष जे काम केलं ना, की ते ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांच्या संविधानावरती हा देश चालतो, त्यांच्या घरातील त्यांच्या रक्तातील एक व्यक्ती जर जेव्हा मला असं म्हणते आहे की मला, कारण ते पुण्याचे मतदार आहेत, मला पण आत्ताच कळालं की मला माहीत नव्हतं की सुजात साहेब पुण्यामध्ये मतदान त्यांचं आहे म्हणून. तर ते म्हटले माझी 2 मतं पुण्यामध्ये आहेत. मला वाटतं ती 2 नाही आहेत, 2 लाख मतं ही या पुण्यामध्ये आहेत. आणि ही 2 लाख मतं काय करामत करतील ते येणाऱ्या लोकसभेमध्ये कळेल. तुमच्यासोबत अनिल जाधव आहे. 2019 साली त्यांना 60,000हून अधिक मतं मिळाली होती. तुम्ही यांना घेऊन आले, काय एकंदरीत तुमचा प्लॅन? आणि मी खरंच घेऊन आलो हे मात्र खरं, हे मान्यच केलं पाहिजे. कारण की असला व्यक्ती सोडणं म्हणजे या पुणे शहराचं विकासाच्या नावाने जे भकास चाललेलं आहे ते खूप वेगळं चाललेलं आहे. म्हणून मी नसून आमच्यात एक प्रशांत किशोर म्हणून व्यक्ती आहे, ते पलीकडे तुमच्या बाजूला अतुल भाऊ, आम्ही दोघांनी मिळून एक ठरवलं की जर तात्याला आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवलं तर माझे 65,000 जे मतदान जे होते हे खेळतं मी मिळवलेलं होतं. त्यात काय जास्त कष्ट आणि थोड्या दिवसात मिळवलं होतं. तात्या जसं माझं पार तसं आमचं समाजामध्ये वडर समाजाचं मोडतो म्हणून आमच्याकडे पार असतं आणि तात्याचा नेमका हातोडा असतो. ज्यावेळेस घन आणि हातोडा एकत्र होतो ना, हातोडा आणि ज्यावेळेस पार एकत्र होतो ना, त्यावेळेस 100% दगड फोडतो. त्यावेळेस पुणे शहरातल्या या नामांकित ज्यांनी आता पण भ्रष्टाचार केलेले आहेत असल्यांना फोडण्यासाठी हातोडा बाहेर काढणं गरजेचं होतं आम्हाला. आणि म्हणून आज प्रकाश आंबेडकर साहेबांची आम्ही अपॉइंटमेंट घेऊन साहेबांकडे घेऊन येऊन साहेबांना विनंती केली, साहेब कसल्याही परिस्थिती व्यक्ती पुणे शहरात पाहिजे, त्यांचा अभ्यास बघा, त्यांचे विचार बघा. रात्रंदिवस जो माणूस धडपड करतो, म्हणजे अचानक येणाऱ्या माणसाला जर उमेदवार देणे आणि त्याला निवडून आणणे, आणि जो माणूस रात्रंदिवस काम करतो त्याला उमेदवार देऊन जर निवडून आणलं तर जनतेचं काम होईल. म्हणून आम्ही तात्याला विनंती केली की तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून लढा आणि निवडून या आणि वंचित लोकांचं काम करा. की वंचित कशामधून आहेत? शिक्षणामधून वंचित आहेत, नोकरीमध्ये वंचित आहेत, सगळ्या गोष्टींमधून वंचित आहेत. वंचितचा अर्थच तो आहे. म्हणून आम्ही तात्याला विनंती केली, तात्या तुम्ही वंचित बहुजन लढा आणि निवडून निवडा, आम्हाला 100% मला माहिती आहे. तात्या, आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली,
आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. मनसेवाले तुम्हाला टीका करतायत की तात्यांना आज तिकिटासाठी दारोदार फिरावं लागतंय. काय त्यांना उत्तर द्या? ती वेळ ठरवल ना. मला वाटतं की तात्या जे जातोय ना जिकडं, ती मला वाटतं की ती 4 जूनची तारीख असेल ना, ती 4 जूनच्या विजयाने तो वेळ ठरवेल की तात्या दारोदार का जातोय. कारण मी वैयक्तिक स्वतःसाठी जात नाही, माझ्या पुण्यासाठी जातो आहे. माझ्या पुण्याचा विकास जो या लोकांनी भाकास केला आहे त्याच्यासाठी मी जातो आहे. मी स्वतःच्या वैयक्तिक विषयासाठी जर मी कुणाच्या दारात जात असतो, ही महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे. ही 22-23 लाख मतांमधून लढायची निवडणूक आहे, शहराची निवडणूक आहे, ज्याच्यावरती पुणे शहरातल्या 6 आमदारांचं 169 नगरसेवकांचं भवितव्य अवलंबून अशी ही निवडणूक आहे. त्यामुळं मी जातो आहे. मला वाटतं की मी योग्य ठिकाणी आलो आहे. मी राजगृहामध्ये आलो आहे आणि ज्या ठिकाणी भारताचं संविधान लिहिलं गेलं त्या संविधान लिहिलेली खोली मी आत्ता पाहिली आहे. ते टेबल पाहिलं आहे. हे प्रत्येक वस्तू रमाईने वापरलेल्या प्रत्येक वस्तू मी त्या ठिकाणी पाहिल्यात आणि मला वाटतं की मी खरंच स्वतःचं अहोभाग्य समजतो की ह्या सगळ्या गोष्टी मला आज पाहायला मिळाल्या. तात्या, शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या समोरचे दोन्ही उमेदवार एकेकाळी तुम्ही पालिकेत एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना काय इशारा द्याल, काय सल्ला द्याल? नाही, इशारा काय देणार आहे त्यांना मी? त्यांना कुणाला काही इशारा देणार नाही. मला वाटतं की त्यांना इशारा द्यायचा तो पुणेकर देतील आणि पुणेकर तो मतपेटीतनं देतील. ग्रहित कुणाला धरू नका. उगचच आपलं आव्हान एकमेकाच्या अंगावरती जाणं. मी परवा दिवशी पाहिलं की काहीतरी सोशल मीडियावरती अगदी फेसबुकवरती पोस्ट टाकली म्हणून कार्यकर्त्यांना मारहाण करायची कामं झालीत पुण्यामध्ये. मला वाटतं या सगळ्या विषयातून विकासाच्या मार्गाकडे पुणे जाणार नाही. मग जर पुणे परत एकदा गुन्हेगारीकडेच जाणार असेल तर मला वाटतं या लोकांना थांबवण्यासाठी वसंत मोरे आणि बाकीचे जे लोक मला सहकार्य करतात हा सगळा विचार पुणेकरांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि तो जाईल. एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी वसंत तात्या मोरे हे ठाम आहेत आणि त्यामुळे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. 2 तारीखपर्यंत निकाल येईल असं पद्धतीचं एकंदरीत ते सांगतायत. परंतु ज्या पद्धतीने सुजात आंबेडकर यांनी त्यांना जो काही त्यांच्यासोबत जी काही चर्चा झाली आहे त्यावरून एकंदरीत आत्ता तरी असंच सध्या दिसतं आहे की वसंत तात्या मोरे हे वंचित आघाडीकडून लढू शकतात. परंतु हे येणाऱ्या 4-5 दिवसांमध्येच हे सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे जी पुण्याची लढत आहे तिरंगी लढत, त्यामध्ये वसंत तात्या मोरे कोणाकडून लढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.